नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांची ओळख करून घेतो, त्यांच्या निदानाविषयी, उपचाराविषयी माहिती मिळवतो. आज आहे वर्ल्ड नो टबॅको डे. त्यामुळे आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. तंबाखू आणि कर्करोगाचा संबंध. हा संबंध खरोखर गंभीर आहे. तंबाखूच्या सेवनामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग आपल्याला जडू शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून तसंच मद्यपान, धूम्रपानापासून दूरच राहिलेलं बरं. तंबाखूमुळे शरीराला कर्करोग कसा जडतो याबाबत आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत कन्सल्टंट हेड अँड नेक कॅन्सर सर्जन डॉक्टर अमित चक्रबोर्ती. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. डॉक्टर अमित चक्रबोर्ती हे मुंबईतील स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधून MS जैन सर्जरी ही पदवी मिळवली, तर गुजरातमधील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबादमधून MCH सर्जिकल ऑन्कोलॉजीचं त्यांनी शिक्षण घेतलं. तसंच त्यांचं MBAचं शिक्षण हे लंडन बिझनेस स्कूलमधून झालेलं आहे. ते प्रामुख्यानं तोंड आणि मानेच्या कर्करोगामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या SSO अर्थात स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजीचे एकूण 6 सेंटर आहेत आणि जिथं 15हून अधिक कॅन्सर सर्जन सेवा देतात. डॉक्टर, तंबाखू आणि कर्करोगाचा नेमका संबंध काय आहे हे आपल्याकडून चर्चेच्या आजच्या सुरुवातीला जाणून घ्यायचे. तंबाखू एक खूप मोठा कारण आहे जे कर्करोग करतो बेसिकली. आणि तंबाखूमुळे असं बघितलं गेलेलं आहे की 50% ओरल कॅन्सर होतोय. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण भारतात तर पुरुषांमध्ये ते 40% जास्त कॅन्सर करतो तोंडाचं आणि 20% कर्करोग करतो स्त्रियांमध्ये. आणि ओव्हरऑल बघितलं तर तोंडाचा कर्करोग सोडलं तर हा जे तंबाखू आहे शरीरात दुसरं पण कर्करोग करतोय. मेनली किडनीचा कर्करोग, पॅनक्रियाचा कर्करोग. तर तंबाखू एक खूपच जास्त घातकदायक प्रोडक्ट आहे आणि ते आपण अवॉइड केलं पाहिजे. आजच्या घडीला तंबाखूमुळे कर्करोगाचे किती रुग्ण निर्माण होतात, आकडेवारी काय सांगते आणि त्यामध्ये तोंड आणि मानेच्या कर्करोगांच्या रुग्णांचं प्रमाण किती आहे डॉक्टर? तंबाखूमुळे तोंडाचं जे कर्करोग होत आहे ते 50% ओव्हरऑल कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि आपण हे बघितलं त्याचं जर डिव्हिजन तर स्त्रियांमध्ये ऑलमोस्ट 20 to 25% आणि पुरुषांमध्ये 50% इन्सिडेन्स आहे. तर हा खूप गंभीर विषय आहे, तर म्हणून आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. अगदीच बरोबर आहे. ॲक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग यामध्ये काय फरक आहे आणि त्या तुलनेनं कर्करोग कसा शरीराला जडतो? मॅडम, ॲक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे जे पेशंट नाही तर जे लोक डायरेक्टली स्वतः सिगरेट नाही तर तंबाखूचं सेवन करतात. आणि पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे ते स्वतः सेवन करत नाही, बट ते एक तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये असणार, म्हणजे हवा प्रदूषणमध्ये, नाही तर ते त्यांच्यासोबत असणार त्यावेळेस. ते दोन्ही गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करते कॅन्सर होण्यासाठी, कर्करोगसाठी. तर जर बघितलं तर ॲक्टिव्ह गोष्टी जेव्हा करतो आपण त्याची होण्याची प्रॉबिलिटी खूप जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू पॅसिव्ह. बट पॅसिव्हमुळे असं नाही की त्याचं जे पर्सेंटेज आहे 0 आहे. सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन आहे, ऑलमोस्ट 30 to 40% पॅसिव्ह स्मोकर्सला पण. डॉक्टर, जेव्हा एखादा आजार आपल्या शरीराला जडतो तेव्हा त्याची काही लक्षणं आपलं शरीर आपल्याला देत असतो, संकेत देत असतो. तोंडाच्या कर्करोगाची कोणती लक्षणं जाणवतात? जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या तोंडात छाले झाले आहेत, ते 3 ते 4 आठवड्यापर्यंत व्यवस्थित नाही झाले, तुम्ही बऱ्यापैकी ट्यूब लावलं आहे, त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स घेतले आहेत, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न यायला पाहिजे की हा कॅन्सर तर नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण ब्रश करतो त्या जखमेतून जर ब्लिडिंग, रक्त निघत असेल तर तो दुसरा एक इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. आणि थर्ड, जर तिथे कंटिन्युअस पेन असेल, तुम्ही पेनकिलर घेताय पण तो वेदना तुमची थांबत नाही आहे, तो हा इम्पॉर्टंट एक सिम्पटम आहे की हा कर्करोग होऊ शकतो. आपण लक्षणं आता सांगितली. जर या लक्षणांवरून वेळेत किंवा वेळेच्या आधी आपल्या लक्षात आलं की मला आता हा कर्करोगाची सुरुवात झाली आहे, मला आता तोंडाचा कर्करोग होतोय, मग एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो का? येस. तर आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे इंटेन्शन आहे इथे की अर्ली डायग्नोसिस, लवकरात लवकर आपण पेशंटला जर डायग्नोज केलं, डिटेक्ट केलं आणि त्यांना इन्व्हेस्टिगेट करून ट्रीट केलं तर तेवढं त्यांचं डायग्नोसिस, ट्रीटमेंट अर्ली स्टेजमध्ये होऊ शकतो आणि ओव्हरऑल आउटकम जे आहे ते खूप चांगलं असतो. म्हणजे जे पेशंट अर्ली स्टेज म्हणजे पहिल्या नाही तर दुसऱ्या स्टेजमध्ये ट्रीट केलेले जातात त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ऑलमोस्ट नॉर्मल मनुष्यासारखं असतो. पण आपण जेवढ्या लेट स्टेजमध्ये गोष्टी डायग्नोज करतो, ट्रीट करतो, तेवढं त्यांचा आउटकम खराब असतो, चांगला नसतो.
तर ओव्हरऑल जे आम्ही म्हणतो डिसीज फ्री सर्व्हायव्हल आणि ओव्हरऑल सर्व्हायव्हल ऑफ द पेशंट ते पूर्ण स्टेजवर अवलंबून असतो. तर जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेणार तेवढं चांगलं तुमचं आउटकम असणार. एखाद्या व्यक्तीने तंबाखूचा वापर करायला सुरुवात केली किंवा धूम्रपान करायला सुरुवात केली तर साधारण किती वेळानंतर, किती कालावधीनंतर त्याला कर्करोग होऊ शकतो? ते बेसिकली डिपेंड करतो की पेशंट दिवसातून किती सिगरेट घेत आहेत. जसं एक पेशंट जर 1 पॅकेट सिगरेट डेली घेत असणार तर 3 ते 5 वर्ष एक ड्युरेशन आहे, जे 3 to 5 पॅक इयर्स त्याच्यामध्ये त्याला व्हायची पूर्ण संभावना आहे, पॉसिबिलिटी आहे. पण काही पेशंट असे आहेत की त्यांचं जे कन्झम्पशन आहे त्याच्यापेक्षा जास्त असतो, 2 ते 3 पॅक इयर्स एव्हरी इयर. सो त्यांची कॅन्सर व्हायची पॉसिबिलिटी, प्रॉबिलिटी 1 वर्षामध्ये पण होऊ शकते. खरं तर किती कालावधीनंतर कर्करोग जडू शकतो यापेक्षा तो कधीच जडू नये आणि कोणीच तंबाखू वापरू नये, धूम्रपान, मद्यपान करू नये असंच आवाहन मी आपल्या प्रेक्षकांना करते. डॉक्टर, जर एखाद्याच्या घरात त्याला कर्करोगाची पार्श्वभूमी असेल, म्हणजे अनुवंशिकरित्या त्यांच्या परिवारात कर्करोग हा चालत आलेला असेल तर आणि तो रुग्ण जर तंबाखूचं सेवन करत असेल, धूम्रपान करत असेल तर त्याला कर्करोगाचा धोका हा लवकर होऊ शकतो का? हो, लवकर होऊ शकतो. कारण की काय असतं, जर पेशंटला ऑलरेडी अनुवंशिक हे आहेत कर्करोगचं आणि त्याच्यानंतर तंबाखू सेवन घेतलं तर त्याची जे DNA रिपेअर मेकॅनिझम आहे ते ऑलरेडी खराब असते आणि ती रिपेअर मेकॅनिझम खराब असल्यामुळे त्याला जे कर्करोग होण्याची पॉसिबिलिटी, प्रॉबिलिटी आहे खूप अर्ली स्टेजमध्ये हे असतो. थोडं पण त्यांनी जर घेतलं तंबाखू काही दिवसासाठी तर त्याला इमिजिएटली कर्करोग होऊ शकतो. आणि जर तंबाखू वापरायला सुरुवात केली आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी सोडलं तंबाखू वापरणं तर त्याला झालेला कर्करोग किंवा होणारा कर्करोग हा टाळता येऊ शकतो का? बघा, जर तंबाखू आपण 5 वर्षासाठी घेतलं, डेली 1 पॅक घेतलं तर सायंटिफिकली असं म्हणणं जातं की तुम्ही इक्वल नंबर ऑफ इयर्स तेवढं सोडून द्या. म्हणजे 5 वर्ष जर आपण घेतलं असेल आणि 5 वर्ष नाही घेतलं तरच तुमच्या शरीरातून जे निकोटीनचं साईड इफेक्ट आहे पूर्ण निघून जाईल. तर बेटर आहे की आपण घेऊ नये आणि घेतलं असेल तर इमिजिएटली स्टॉप करावं. अगदीच. पण जर एखाद्या व्यक्तीने तंबाखूचं सेवन सोडलं किंवा तंबाखूचं सेवन कमी केलं तर हळूहळू त्याचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का? जे काही त्याच्या पेशींचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघू शकतं का डॉक्टर? बिलकुल भरून निघू शकतो आणि त्याच्यासाठीच आपलं मेन अभियान आहे की तंबाखू बंद करा. आणि बंद केलं तर आपण जेवढं नॉर्मल लाईफकडे जाऊ शकतो, जेवढे सेल डॅमेज झालेले आहेत ते रिपेअर होऊन व्यवस्थित होऊ शकतात आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करू शकतो पुढे. डॉक्टर, सध्या आपण जर पाहिलं तर तरुणांमध्ये सिगरेटचं सेवन किंवा वापर जास्त प्रमाणात वाढायला लागलाय. हे सिगरेट म्हणजे काय आणि त्याचबरोबर असा एक गैरसमज पसरलाय की सिगरेट वापरलं तर शरीराचं म्हणजे इतर प्रकारच्या सिगरेटमुळे किंवा धूम्रपानामुळे जे नुकसान होतं शरीराचं त्या तुलनेमध्ये कमी नुकसान होतं आणि ते सुरक्षित असतं, असा एक गैरसमज निर्माण झाला. याबद्दल आपण काय सांगाल? बघा, सगळ्यात पहिलं तर याच्यासाठी सांगणं इम्पॉर्टंट हे आहे की जे तरुण लोकांना हे गैरसमज झालेला आहे की सिगरेट घेतल्याने आपल्याला कर्करोग होऊ शकत नाही. हे एकदम चुकीची माहिती आहे. कारण की सिगरेटमध्ये जे कंटेंट असतात, निकोटीन पण असतो त्याच्यामध्ये, कमी प्रमाणात असतो पण असतो आणि दुसरे जे केमिकल्स वापरलेले जातात ते कॅन्सरसाठी ॲज अ कार्सिनोजेन काम करतात आणि त्याच्यामुळे आपली जी शरीराची DNA रिपेअर मेकॅनिझम आहे ती खराब करतात आणि डेफिनेटली सिगरेटमुळे कॅन्सर होण्याचं पूर्ण पॉसिबिलिटी आहे, प्रॉबेबिलिटी आहे. स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही आहे पण डेफिनेटली प्रूव्हन ट्रॅक आहे. आणि आता तर फ्लेवर्ड सिगरेट्सचं सेवन केलं जातं आणि त्याबाबतही सारखाच गैरसमज आहे की अमुक सिगरेटचा आपण वापर केला तर आपल्याला आपलं शरीर सुरक्षित राहू शकतं, आपल्याला कोणत्याही कर्करोगाचा आजाराचा धोका निर्माण होऊ शकत नाही. याविषयी काय सांगाल डॉक्टर? मॅडम, जे फ्लेवर्समध्ये जे यूज करतात ना प्रोडक्ट, ते जे वेगवेगळे केमिकल्स वापरतात ते केमिकल्स आपल्या शरीरासाठी कार्सिनोजेनिक आहेत आणि त्याच्यामध्ये असं बघितण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट 210 केमिकल्स जे डिफरंट फॉर्म्समध्ये सिगरेटमध्ये ॲज अ फ्लेवर वापरले जातात. ते सगळ्या प्रत्येक गोष्टी आपल्या शरीरात कॅन्सर करू शकतो, कर्करोग करू शकतो. तर कुठलंही सिगरेट बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी सेफ नाही आहे. तर ही चुकीची बातम्या आहे सगळ्यांना की सिगरेट घेतलं तर आपण सेफ आहेत. खरं तर सिगरेट म्हणजे सिगरेटचं सेवन करणं हे दुष्परिणाम घडवणारच आहे, पण सोबतच कोणत्याही माध्यमातून आपल्या शरीरात केमिकल घालवणं किंवा शरीरात केमिकलचं सेवन करणं अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हे खरोखर नुकसानदायी आहे आणि असं कोणी करू नये. डॉक्टर, तंबाखूमध्ये असे नेमके कोणते घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान होत जातं? तंबाखूमध्ये मेन जे इम्पॉर्टंट कंपोनेंट असतो ना तो निकोटीन असतो मॅडम. आणि निकोटीन काय करतं, आपल्या बॉडीमध्ये ओव्हरऑल एक सेल सायकल असते, त्याच्यामध्ये DNA रिपेअर मेकॅनिझम असतो. म्हणजे कुठेही आपल्याला जर इंजुरी झाली असेल कुठल्याही ट्रॉमामुळे, कुठल्याही गोष्टीमुळे ते DNA मेकॅनिझम जे आहेत ते रिपेअर करून टाकतो सेलला. पण निकोटीनचं कन्झम्पशन जेव्हा जास्त असतो शरीरात तो DNA रिपेअर मेकॅनिझमला खराब करून टाकतो.
आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो. तोंडाचा कर्करोग, पॅनक्रियासचा कर्करोग, किडनीचा कर्करोग. खरं तर तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो हे सर्वज्ञात आहे. प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहीत असते, तरी सुद्धा काही जण या व्यसनाच्या आहारी जातात, जे वाईट आहे. आणि त्याचबरोबर कर्करोगा व्यतिरिक्त सुद्धा तंबाखूमुळे आपल्या शरीराचे हाल होत असतात, नुकसान होत असतं, इतरही काही आजार जडत असतात. हे कोणते आजार असतात डॉक्टर, ज्यांची आपल्याला भनकही लागत नाही की हे आजार सुद्धा माझ्या शरीराला जडत आहेत? बघा, तंबाखूचं सेवन केलं तर एक तर कर्करोग होतोच, प्लस पेशंटला दुसरे इतर त्रास पण होऊ शकतो, जसं हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बऱ्यापैकी पेशंटला हे माहीत नाही आहे की त्यांचं हार्टमध्ये हार्टची जे लाईनिंग आहे, वेसल आहे, ब्लड वेसल जे सप्लाय करते, त्याच्यामुळे ओव्हरऑल डिपॉझिट होऊन त्याचं फ्लो रक्त कमी होऊ शकतो. मग तसल्या पेशंटला अँजिओप्लास्टी नाहीतर बायपासची गरज पडू शकते. आणि दुसरं इम्पॉर्टंट आहे की तंबाखूचं आपण जे सेवन करतो त्याच्यासाठी आपला फुफ्फुस जे आहे मेन खराब होऊ शकतो. त्याची लंग कॅपॅसिटी जी आहे मेन नॉर्मल रुटीन पेशंट्समध्ये असतो की आपण 5 ते 10 फ्लोअर आरामात चढू शकतो, तर ते ओव्हरऑल डिक्रीज होऊन जाते. म्हणजे आजकाल हे जे इन्सिडेंट्स आहे लंग फायब्रोसिसचं ड्यू टू स्मोकिंग, आयदर ॲक्टिव्ह स्मोकिंग और पॅसिव्ह स्मोकिंग, खूप वाढलेलं आहे. म्हणजे फुफ्फुस खराब झाले आहेत आणि नेमकं आपल्या फुफ्फुसची कंडिशन आपल्याला कोविडनंतर अजून जास्त जाणून घेतली. बरोबर. तर म्हणजेच फुफ्फुसं जर आपल्याला निरोगी ठेवायची असतील आपली, तर आपण धूम्रपानही करायला नको आणि तंबाखूचं सेवन सुद्धा करायला नको. डॉक्टर, काही जण गुटख्याचं सेवन करतात, पान खातात, यामुळे देखील शरीराचं तेवढंच नुकसान होतं का, जेवढे दुष्परिणाम शरीरावर धूम्रपानामुळे आणि तंबाखूमुळे आपल्याला जाणवतात, दिसून येतात? मॅडम, दोघी जर घेतलं, दोघांमध्ये मेन आपल्याला हे माहिती पाहिजे की तंबाखू एक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यात जे कंटेंट आहे निकोटीन, तो मेन कार्सिनोजेन आहे. आणि हे जे 2 फॉर्म आपण डिस्कस करतोय, एक आहे की स्मोकलेस आणि दुसरं आहे स्मोक फॉर्म. दोन्ही फॉर्ममध्ये तो कर्करोग करू शकतो. आणि सगळ्यांना हे माहिती पाहिजे की आपण जर स्मोक और स्मोकलेस कन्झम्पशन करतोय तर डेफिनेटली आपण आपल्या शरीराला कॅन्सरसाठी प्रिडिस्पोज करतोय. कधी ना कधी आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. आणि बऱ्यापैकी लोकांना गैरसमज काय असतं, अरे माझा मित्र पण घेतोय, 10 वर्षासाठी त्यांनी घेतलं, त्याला काही नाही झालंय. सगळ्याची बॉडी आणि जेनेटिक कंपोजिशन सारखी नसते, सगळ्यांची कंपोजिशन वेगवेगळी असते. तर इट ऑल डिपेंड्स की तुमची बॉडी कंडिशन कशी आहे, दुसऱ्याची बॉडी कंडिशन कशी आहे. काही पेशंटला 1 महिन्यामध्ये कर्करोग होऊ शकतो आणि काही पेशंटला 5 वर्षानंतर होऊ शकतो. बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, असे अनेक आजार असतात जे आपल्याला एक साठी ओलांडली वयाची की आपल्याला जडू लागतात. म्हणजे वृद्धापकाळात जितके आपल्याला आजार शरीराला जडू शकतात तेवढे आपल्याला तरुणपणात जडू शकत नाही, कारण त्यावेळेला आपली रोगप्रतिकारक शक्ती तेवढी खालावत चाललेली असते. तंबाखूच्या सेवनामुळे जे तोंडाचा कर्करोग होतो, या कर्करोगाबाबतही हेच समीकरण आहे का की तरुणांना तो लवकर नाही होऊ शकत आणि वृद्धांना तो लवकर होऊ शकतो किंवा दीर्घकाळ टिकू शकतो असं? हे चुकीचं गैरसमज आहे मॅडम. ॲक्च्युली आता जर बघितलं ओव्हरऑल इन्सिडेंट्स भारतातच, आपण कितीतरी पेशंट आहेत जे मॅक्झिमम तरुण लोक येत आहे, हे याच्यासाठी की त्यांनी जे व्यसन आहे लहानपणापासून सुरू करून दिलेलं आहे. आणि त्यांचं जे ड्युरेशन आहे वेगवेगळ्या कारणसाठी, काही लोकांना कामाचा स्ट्रेस असतो, काही लोकांना फॅमिली प्रेशर असतो, काही लोकांना फायनान्शियल स्ट्रेस असतो, आणि ते ॲडिक्शन म्हणजे तंबाखूचं सेवन दुसऱ्या माध्यमातून करतात. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही असं बघतोय की इनिशियली ते एक्सेप्ट करून घेत नाही की त्यांना हे कर्करोग झालेलं आहे. कारण की सगळ्यांना हे गैरसमज असतो की कर्करोग हा तुमचं वय जास्त झालं असेल तेव्हाच होणार, 50च्या नंतर. यंग असेल तुम्ही तर होऊ शकत नाही. आणि ते पेशंट जनरली लेट स्टेजमध्ये आमच्याकडे पोहोचतात, कारण की ते एक्सेप्ट करत नाही. एक्सेप्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही चुकीची गैरसमज आहे की फक्त तरुणांना होऊ शकत नाही, म्हाताऱ्यांनाच कॅन्सर होतो. एकदम गैरसमज आहे. अच्छा डॉक्टर, आपण आम्हाला आतापर्यंत तंबाखूच्या सेवनाचे नुकसान काय काय त्यामुळे होऊ शकतात हे आपण सांगितलेलं आहे आणि तोंडाच्या कर्करोगाबाबतही बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. डॉक्टर, खरं तर याबाबत आणखी जनजागृती होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक स्तरावर काय पावलं उचलायला हवी याबाबत आपण काय सांगाल? बेसिकली असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी ना टोबॅको सिजेशन प्रोग्राम्स आहेत, जिथे काही लोकांना हे असतो की मी आता तंबाखू सुरू केलेलं आहे पण आता सोडणं डिफिकल्ट आहे वेगवेगळ्या कारणामुळे. तर त्यांनी ते सिजेशन प्रोग्रामला जॉईन केलं पाहिजे, तिथे मोटिवेट केलं जातं पेशंटला की तुम्ही हे ॲडिक्शन जे सुरू केलं आहे कसं तुम्ही बंद करणार. आणि तिथे त्यांच्यासोबत एक काउन्सिलिंग ग्रुप असते, म्हणजे पियर ग्रुप, जे त्यांच्यासारखेच आहेत, त्यांनी घेतलेलं होतं तंबाखू आधी पण ते व्यक्त झालेत, तर तंबाखूपासून फ्री झालेत. ते दुसऱ्या पेशंटला बघून, दुसऱ्या इतर लोकांना ऐकून पेशंट लवकर मोटिवेट होतो की अरे त्यांनी सोडलेलं आहे तर आपण पण लवकरात लवकर सोडू शकतो. तर हे जे जनजागृती अभियान आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा एवढा मोठा विषय चाललेला आहे. आता हार्टचे पेशंट कमी झालेत आणि कर्करोगचे पेशंट खूप वाढलेले आहेत. आणि त्याच्यापैकी तोंडाचा कर्करोग म्हणजे एक मुख्य आहे. भारतात ओव्हरऑल कर्करोग जर बघितलं तुम्ही तर 40% लोक ऑलमोस्ट तोंडाच्या कर्करोगनी सफर करतात आहेत. तर आपण जर एक
हे अभियंताच हे केलं की तंबाखू एकदम बंद करायचं आणि जे कोणी घेत असेल त्यांना मार्गदर्शन करायचं की आपण कसं बंद करू शकतो. तो सगळ्यांसाठी एक खूप चांगलं माहिती जाणार. आणि ओव्हरऑल जे या वर्षाचं थीम आहे की डार्क प्रोडक्ट्स अँड ब्राईट इंटेन्शन, म्हणजे तो प्रोडक्ट दिसायला डार्क आहे पण त्याचे इंटेन्शन खराब आहेत ओव्हरऑल. आपण सांगितलं की या वर्षाची ही थीम आहे, ही थीम का निवडलेली आहे आणि तिचा नेमका अर्थ काय हे सविस्तरपणे आपण सांगावं. त्याचा बेसिकली हा वर्षाचं जे थीम आहे त्याच्यामध्ये असं दिसलंय की सगळे जे गोष्टी प्रोडक्ट्स असतात खूप जर चांगले दिसत असेल, त्याचं पॅकेटिंग चांगलं असेल, ब्रँडिंग चांगलं असेल, ॲडव्हर्टाइजमेंट कोणी चांगल्या ॲक्टरनी केलं असेल, तर त्याचा अर्थ हे नाही की त्याचं कन्झम्पशन आपण केलं तर आपल्या शरीरात त्याच्यासाठी काही बेनिफिट भेटू शकतो. बरोबर. आपण कुठल्याही गोष्टी जर कन्झ्युम करत असणार तर आपल्याला चेक करायला पाहिजे की आपल्या शरीरासाठी तो फायदेमंद आहे की हानिकारक आहे. आणि आपण बघितलंय तंबाखू, सिगरेट त्याची पॅकिंग खूप सुंदर असते पण त्याच्यावर प्रत्येकदा एक वॉर्निंग साईन लिहून असते की इट कॅन कॉज कॅन्सर. बरोबर. हो, आणि अशा प्रकारची वॉर्निंग देऊन सुद्धा लोक ते खरेदी करतात, हे फार वाईट आहे. डॉक्टर, आपण SSO हॉस्पिटलचे डायरेक्टर आहात. आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या अत्याधुनिक सुविधा आहेत? मॅडम, आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये बेसिकली 3 ऑपरेशन थिएटर्स आहे आणि आपण बऱ्यापैकी सर्जरीज जे आहे ते रोबोटिक सर्जरी करतोय. इनफॅक्ट हेड अँड नेक कॅन्सरमध्ये पण रोबोटिक सर्जरीचं प्रमाण जे आता खूप वाढून गेलं आहे. पहिले रोबोटिक सर्जरी जी आहे ते फक्त प्रोस्टेट कॅन्सरसाठी गोल्ड स्टँडर्ड मानलं होतं, पण आता रोबोटिक सर्जरी जी आहे ते हेड अँड नेक कॅन्सरमध्ये पण यूज होते. जसे थायरॉइड कॅन्सरची छोटीशी गाठ असेल तर आपण रोबोटिक स्कारलेस सर्जरी करू शकतो, कारण थायरॉइडचं प्रमाण आपण बघितलं आहे की बऱ्यापैकी यंग फिमेल्समध्ये होतो. सिमिलरली असं ऑपरेशन असेल ज्याच्यामध्ये आपल्याला मोठं मायक्रोवॅस्क्युलर रिकन्स्ट्रक्शन करायचं नाही आहे तर त्या पेशंटमध्ये आपण त्यांची जी मानेची चरबीची गाठी आहेत ते पण रोबोटच्या माध्यमातून आपण काढून घेऊ शकतो. खरं तर रोबोटिक सर्जरी बाबत मी आपल्याला विचारणारच होते, कारण सुरुवातीला मी सांगितलं प्रेक्षकांना की आपण प्रामुख्यानं रोबोटिक शस्त्रक्रिया करता तोंडाच्या आणि मानेच्या कर्करोगावर. हे रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? म्हणजे रोबोट शस्त्रक्रिया करतो की कशा पद्धतीने हे उपचार होतात? बेसिकली मॅडम याच्यामध्ये ना रोबोट शस्त्रक्रिया करत नाही. रोबोटच्या माध्यमातून काय होतं, जे ऑपरेट करणारं सर्जन आहे त्याला ती काही गोष्टी एकदम सॉल्युजेनिक होऊन जाते. म्हणजे त्याचं जे मॅग्निफिकेशन आहे खूप चांगलं आहे. 4 टाइम्स मॅग्निफिकेशन आपण नॉर्मली जे बघतो त्याच्यापेक्षा 4 गुण आपण व्यवस्थित बघू शकतो. तर ओव्हरऑल जे ब्लड लॉस आहे सर्जरीमध्ये खूप कमी असतं. म्हणजे आजकाल जे रोबोटिक सर्जरीमध्ये 10 to 50 ml 10 ते 50 ml ब्लड लॉसमध्ये पूर्ण सर्जरी होऊन जाते आणि पेशंटला परत ब्लड लागायची प्रॉबिलिटी कमी होऊन जाते. आणि दुसरं, त्यांच्या शरीरात चिरा जे पडतोय ते 1-1 सेंटीमीटरचे 3 ते 4 चिरे पडतात. तर पेशंटची जे टाक्याची रिकव्हरी आहे खूप फास्ट होतात. आपल्याकडे भारतात बघितलं तर बऱ्यापैकी पेशंटना डायबेटिक पेशंट असतात. बरोबर. त्यांचा मेन कन्सर्न आहे की सर आपलं ऑपरेशन झालं तर माझी जखम भरणार की नाही. आपण जर रोबोटिक सर्जरी त्यांना केली तर तिथे मिनिमम छोट्या चिराच्या माध्यमातून तर तिथे त्यांची जी जखमची रिकव्हरी आहे फास्ट होते, प्लस ओव्हरऑल पेशंटचं रिकव्हरी पण खूप फास्ट होतो रोबोटिक सर्जरीमध्ये. अच्छा डॉक्टर, आपण रोबोटिक शस्त्रक्रिया बाबत आपण आम्हाला माहिती दिलेली आहे. आता मी उपचारांकडे येते. तोंडाचा जो कर्करोग असतो त्याची उपचार काय असतात, त्याच्यावरचे टप्प्याटप्प्याने सांगा. म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा रुग्णाला निदान होतं की आता मला तोंडाचा कर्करोग झालेला आहे, तेव्हा सुरुवातीला आपण कोणते उपचार त्यांच्यावर करता आणि पुढे ही उपचार पद्धती कशी टप्प्याटप्प्याने पुढे जाते? आता जेव्हा आपल्याकडे एक पेशंट येतो त्याच्यामध्ये जे लक्षणं आपण डिस्कस केले आहेत ते लक्षणं घेऊन येतो, तर पेशंटला आपण पहिले ॲडवाईस करतो की तुमचं एक स्कॅनिंग केलं पाहिजे. बेसिक स्कॅन करून आपल्याला बघायचं आहे की कुठपर्यंत आहे तो आजार, काही पसरला आहे की नाही आहे. प्रत्येक पेशंटमध्ये आपल्याला पेट सिटी स्कॅन करायची गरज नाही आहे. जेव्हा पेशंट अर्ली स्टेज असतो, 1st आणि 2nd स्टेजमध्ये, तर आपण त्यांचं सिटी स्कॅन चेहऱ्याचं आणि फुफ्फुसचं तेवढं केलं तर तो स्टेजिंगसाठी संपूर्ण आहे. पण जेव्हा पेशंट लेट स्टेजमध्ये येतो, 3rd नाही तर 4th स्टेजमध्ये, त्या पेशंटला आपण सब्जेक्ट करतो की त्यांचा पेट सिटी स्कॅन झाला पाहिजे. अगदीच. खरं तर आज वर्ल्ड नो टबॅको डे आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते डॉक्टर. आणि आपल्या प्रेक्षकांना मी महत्त्वपूर्ण असं आवाहन करते की जर निरोगी आयुष्य जगायचं असेल, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी दीर्घायुष्य जगायचं असेल तर मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, गुटखा अशा प्रकारच्या पदार्थांच्या सेवनापासून दूरच राहिलेलं बरं. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत आपल्या समारोपाकडे. जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला हे सांगायचं सगळ्यांना की तंबाखू जे प्रोडक्ट आहे तुम्ही जर कन्झम्पशन करत असाल तर इमिजिएटली बंद करा. तुमच्या घरांमध्ये जर कोणी नातेवाईक असेल ते करत असेल तर त्यांना मार्गदर्शन करा की त्यांनी सोडलं पाहिजे. आणि कुठल्याही पेशंटला जर कॅन्सरचे लक्षण असतील तर इमिजिएटली त्यांनी डॉक्टरांना भेटून
त्याचं इमिजिएट तात्कालिक ट्रीटमेंट करायला पाहिजे, त्यांचा आउटकम चांगला भेटेल त्यांना. धन्यवाद सर. थँक्यू.